तर ज्या विद्यार्थी मित्रांचा 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अजूनही नंबर लागला नव्हता, तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ही समोर आलेली. ती म्हणजे आता बोर्डने डायरेक्ट विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 5 राउंडपैकी 3 राउंड झालेले आहेत आणि 5 पैकी 1 मुलींचा होता, म्हणून 2 राउंड बाकी होते. परंतु ते 2 राउंड आता पुढे राबवण्यात येतील. त्याच्या पहिले तुम्हाला आता विशेष म्हणजे स्पेशल राउंड राबवण्याचा निर्णय एज्युकेशन बोर्डने घेतलेला आहे. तर त्याचं जे वेळापत्रक आहे, तर ते वेळापत्रक सुद्धा पब्लिश झालेलं आहे. तर आज 26 जून रोजी हे वेळापत्रक पब्लिश करण्यात आलेलं आहे. तर बघा इथं काय असणार आहे, तर 29 जून पासून तुम्ही तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे, तर ते रजिस्ट्रेशन करू शकतात. तुमचा फॉर्म चुकला गेला असेल तर करेक्शन करू शकतात. या ज्या गोष्टी तर त्या तुम्ही 29 जून पासून करू शकतात. 29 जून दुपारी 3 वाजेपासून ते 1 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांनो अजून रजिस्ट्रेशनच केलं नसेल, तर असे विद्यार्थी मित्र सुद्धा आता 29 जून पासून हे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करू शकणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी स्टेप म्हणजे तुम्हाला जे कॉलेज निवडायचे तर ते कॉलेज देखील तुम्ही 29 जून पासून दुपारी 3 वाजेपासून निवडू शकतात. तर 1 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेज निवडू शकतात. म्हणजे ज्या कॉलेजसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्या कॉलेज तुम्ही चेंज करू शकतात किंवा तुमच्या जरी पहिले कॉलेज टाकलेल्या असतील त्याच कॉलेज तुम्हाला पुन्हा ठेवायच्या असतील तर तुम्ही फॉर्म अनलॉक करून लॉक करून घ्या, जेणेकरून तुम्ही हा जो स्पेशल राउंड आहे तर त्या स्पेशल राउंडसाठी ग्राह्य धरले जाणार विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी ही तुमची हीच तारीख असणार आहे, ती म्हणजे 29 जून लक्षात ठेवा. त्यानंतर 2 जुलै नंतर तुमचं जे अलॉटमेंट प्रोसेस आहे तर ते अलॉटमेंट 2 जुलै ते 3 जुलै या दरम्यान होणार आहे. 2 जुलैला तुमचा अलॉटमेंट प्रोसेसला सुरू होईल. त्यानंतर 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता तुमचं जे अलॉटमेंट आहे तर ते अलॉटमेंट तुम्हाला कळवण्यात येईल तुमच्या लॉग इनमध्ये किंवा तुम्हाला मेसेजच्या साहाय्याने हे अलॉटमेंट कळवण्यात येईल. जे विद्यार्थी मित्र या स्पेशल राउंडसाठी बसतील तर त्यांच्यासाठी हे मेसेज प्रक्रिया सुरू करण्यात येईल. जे विद्यार्थी मित्रांच्या कॉलेजला नंबर लागेल तर त्यांना ते डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. तर ती डेट आहे तुमची 3 जुलै दुपारी 3 वाजेनंतर. नंतर ज्या विद्यार्थी मित्रांचा नंबर लागून जाईल कॉलेजला तर त्यांना 3 जुलै पासून ते 7 जुलैपर्यंत कॉलेज लेवलला ऍडमिशन करण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. म्हणजे डॉक्युमेंट घेऊन ते ऍडमिशन आपलं पक्क करू शकतात ज्या कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे. त्यानंतर पुढील विशेष फेरीचं वेळापत्रक हे 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांचा नंबर लागणार नाही तर अजून विशेष फेरी राबवण्यात येईल. तर अशा पद्धतीने आता पुढची विशेष फेरी ही राबवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या विद्यार्थी मित्रांचा नंबर लागणार नसेल तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही आहे. तुमच्या परिवारामध्ये कोणी असेल तर नक्कीच शेअर करा. तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट बाबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.